नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्रावर नजर टाकण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आदर्श बियर बार बंद करण्यात यावं, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। विद्युतनगर येथे 2 सख्या भावांच्या राहत्या घरात चोरी। सेंट्रल इंडिया फाउंडेशन नागपूरचा पुरस्कार जाहीर, आमदार BT देशमुख यांना गडकरींच्या हस्ते होणार प्रदान। शहरात कचऱ्यांचं साम्राज्य, महानगरपालिकेचं गंभीर विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष। इयत्ता 10वीचा CBSE निकाल जाहीर, याही वर्षी मारली मुलींनीच बाजी। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूयात काही महत्त्वपूर्ण बातम्या। वळूयात सविस्तर वृत्ताकडे। शेतकरी संपाच्या आंदोलनामध्ये फूट पाडणाऱ्या फडणवीस सरकारचा तीव्र निषेध करत आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली आहेत। शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, तसेच थातूर मातूर आश्वासने आम पार्टीला मान्य नाहीत असं यावेळी बोलण्यात आलंय। दिनांक 1 जून पासून संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन सुरू करून संपाचं हत्यार उपसलंय। यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीनं शेतकरी संपाच्या आंदोलनामध्ये फूट पाडणाऱ्या फडणवीस सरकारचा तीव्र निषेध केला गेलाय। दिनांक 1 जून पासून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर जाणार असल्याचं पूर्वीच शासनाला कळवण्यात आलं होतं। संपामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी न घेता साठगाठ केलेल्या ठराविक प्रतिनिधी यांच्याशी बोलून रात्रभरात संप संपवण्याचं कारस्थान महाराष्ट्र सरकारनं मागण्या मान्य न करता, ज्या शेतकऱ्यांनी ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्या मागण्या मान्य न करता थातूर मातूर मागण्या 4 महिन्यांची मुदत घेऊन आंदोलन कमजोर करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारनं केलाय। तडजोड नसून आम आदमी पार्टी महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करून हा संप पुढेही चालू ठेवण्यास बाध्य आहे। फडणवीस सरकारनं काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची पिळवणूक केली, त्याही पुढे हे सरकार अधिक शेतकऱ्यांची थट्टा करते आहे। आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे। दिनांक 3 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध व्यक्त करून आंदोलन केले गेले। यामध्ये प्रमोद कुचे, डॉक्टर अलीम पटेल, रंजना मामल्डे, राहुल चव्हाण, अशोक वानखडे, रोशन अर्डक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणतांब्यामधून शेतकरी जो संपावर गेला, हा स्वतः याला कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नसताना जो संपावर गेला, आतापर्यंत त्याच्यावर झालेला अन्याय कुठपर्यंत शेतकरी संपन्न करणार, आणि या सरकारनं शेतकऱ्यामध्ये जे फूट पाडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून शेतकऱ्याला भाव भेटू नये, या गद्दार सरकारचा या फूट पाडून शेतकऱ्यामध्ये फूट पाडून जेणेकरून या सरकारची परिस्थिती अशीच, या सरकार शेतकऱ्याची परिस्थिती अशीच राहिली पाहिजे, याच्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यामध्ये फूट पाडून त्याचा आम्ही सर्वप्रथम येथे आज आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध नोंदण्यासाठी आलो। या फडणवीस सरकारचा निषेध नोंदण्यासाठी, कारण हा शेतकऱ्यामध्ये फूट पाडतो आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होणार नाही आणि शेतकरी हा गरजेत राहील। याच्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं आज निषेध घेऊन इथं आलेलो आहे। जोपर्यंत शेती संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही आणि स्वामीनाथन आयोग लागू करत नाही, तोपर्यंत ज्या ज्या विविध संघटना आहेत, देशभरातल्या ज्या विविध शेतकऱ्याच्या संघटना आहे, या संघटनाच्या पाठीशी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आमची आम आदमी पार्टी उभी आहे। आणि आम्ही देशव्यापी, महाराष्ट्रव्यापी आणि विदर्भाच्या लेवलवर, अमरावतीच्या लेवलवर आम्ही आम आदमी पार्टी या शेतकऱ्याशी आणि सर्व शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत, जेथपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोग लागू होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील। आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर करू। वळूयात पुढच्या बातमीकडे। विलासनगर लोहार लाईन परिसरातील बियर बार बंद करण्यात यावं, या मागणीला घेऊन महाराणा प्रताप महिला गाडी लोहार मंडळानं जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलं आहे। आदर्श बियर बार बंद न केल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। मागील काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी करून शहरातील सर्व देशी विदेशी शॉपी
व बियर बार बंद करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. तरीही शहरामधील काही वाईन शॉप व बियर बार सुरू आहेत, तर काही भागात चोरी छुपे दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे. विलासनगर लोहार लाईन परिसरात आदर्श बियर बार हे सुरू आहे. संतांच्या नगरीत सुरू असलेले हे बियर बार तातडीने बंद करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना महाराणा प्रताप महिला आघाडी लोहार मंडळ यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या बियर बारमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून मद्यप्राशन करणारे मद्यपी दारू पिऊन रिकामी बॉटल रोडवरच फोडून धिंगाणा घालतायत. परिसरात विद्याभारती शाळा, महानगरपालिका क्रमांक 17 व शाळा क्रमांक 7 व इतर धार्मिक स्थळे आहेत. नागरिक व महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन आदर्श बियर बार बंद करण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाला स्थानिक 50 महिलांनी स्वाक्षरी करून संमती दिली आहे. बाईट परिसरातील नागरिक विलासनगर. काय त्रास आमच्या लेकरा बाळाला त्रास खूप आहे. सुनवारे आहे, पोरी चोरी आहे, शिशा टाकते, शिशा फोडू टाकते, चाकू दाखवते, रोज झगडा होते. आदर्श बियर बार बंद पाहिजे. आमच्या त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे. पोरी बाईला जाऊ शकत नाही, पाणी भरायला जाऊ शकत नाही. आम्ही विलासनगर मध्ये राहतो. आम्हाला भाजीपाल्याला गेलं तर आम्ही जाऊ शकत नाही, पोरगी जात नाही. आम्ही काय घरामध्ये बसून राहा का? ते आम्हाला चाकू चिराचा भिव दाखवते. तुम्हाला म्हणते का पैसे देतो, तुम्ही वापस घ्या तुमची केस म्हणते. आम्ही कुठून पैसे घ्यावे त्याचे? आम्ही रोज काम करतो, रोजाला जातो आम्ही. ते म्हणते 50 रुपये रोजाने जातात. आम्ही म्हणतो तुम्हाला म्हणते 50,000 रुपये देतो म्हणते. आम्हाला 50,000 रुपये पाहिजे नाही. आम्हाला बियर बार बंद पाहिजे आणि आम्हाला काहीच नाही, देशी दारू बंद पाहिजे. झगडे होतात तिथं, ऍक्सिडेंट गाड्या आमच्या एरियामध्ये लावते, गाड्या उभ्या करते आमच्या एरियामध्ये. सुनवायऱ्या आहे, पोरी आहे, बाटल्या सकाळी उठलो की फेका लागते, चाकू चालते तिथं. लोगों से बेवड़े बाड़ों से मेरे को वहाँ से देशी हटाना है. 7 साल से हम उनसे बोल रहे हैं कि हमारे को देशी खाली होना, हमारी जगह दे दो, लेकिन वो देने का नाम नहीं है. उनने हमसे सिर्फ यह बोले थे कि हमारे को दुकान लगाने के लिए चाहिए, लेकिन हमारे को ये नहीं मालूम था कि वो देशी लगाना होता. और उन लोगों ने देशी लगाया, हमको देशी नहीं होना. वळूयात पुढच्या बातमीकडे. सेंट्रल इंडिया फाउंडेशन नागपूरच्या वतीनं डॉक्टर जिचकार स्मृती ज्ञानयोगी पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आला असून माजी आमदार बीटी देशमुख यांना हा पुरस्कार राष्ट्रीय नेते तथा मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम दिनांक 11 जून रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे. सेंट्रल इंडिया फाउंडेशन नागपूरच्या वतीनं यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला डॉक्टर श्रीकांत जिचकार स्मृती पहिला ज्ञानयोगी पुरस्कार माजी आमदार बीटी देशमुख यांना जाहीर झालाय. हा पुरस्कार राष्ट्रीय नेते मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे सायंकाळी 5:30 वाजता आयोजित पुरस्कार वितरण समारोहास परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर विशेष अतिथी म्हणून सेंट्रल इंडिया फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री श्रीकांत जिचकार यांची उपस्थिती राहील. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 11 जून रोजी संपन्न होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेदरम्यान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिली आहे. फाउंडेशन नागपूर डॉक्टर श्रीकांत जिचकार जे ज्ञानयोगी म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे, त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या वतीने आम्ही यावर्षी ज्ञानयोगी हा पुरस्कार प्रथम वर्ष आहे त्याचं आम्ही यावर्षी देत आहोत. आणि सर्वानुमते श्री आपले माजी आमदार नूटाचे माजी अध्यक्ष श्री बीटी देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 11 जून 2017 रोजी ज्ञानेश्वर क्रीडा संकुलमध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी श्री नितीनजी गडकरी जे केंद्रीय रस्ते विकास मंत्री आहेत ते त्यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्री दिवाकरजी रावते परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. श्री अविनाशजी पांडे माजी खासदार आणि आता ऑल इंडिया अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. तशाच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती राजश्री श्रीकांत जिचकार या उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने श्री बीटी देशमुख की ज्यांनी या विदर्भाकरता जो अनुशेषाचा लढा दिला, त्यांच्या या कामातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या अनुषंगाने करणार आहोत.
वळूयात पुढच्या बातमीकडे. गांधी चौक परिसरातील घोरी कॉम्प्लेक्स परिसरात घन कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं बघायला मिळत आहे. सर्व्हिस गल्लीतील कचऱ्यामुळे नागरिक हैराण दिसतात आहे. सर्व्हिस लाईनमध्ये चक्क एका चप्पल विक्रेत्यानं दुकान थाटलं असून पावसाळा लागण्यापूर्वी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी जनतेनं केली आहे. शहरात घनकचऱ्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याकडे महानगरपालिका स्वच्छता वैदिक विभागाचं साफ दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. मागेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण विदर्भात स्वच्छता अभियान राबवून शहर सुंदर आणि स्वच्छ बनवण्याचा संकल्प केलाय. पण तरीही अमरावती शहरात घनकचरा कमी होताना दिसून येत नाही. शहरातील अनेक महत्त्वपूर्ण आणि मुख्य रहदारीच्या मार्गांवर कचऱ्यांचे ढीगच ढीग जमा झाल्याचे चित्र आहे. गांधी चौक हा शहरामधील महत्त्वपूर्ण व्यस्ततम असा चौक आहे. या चौकामध्ये घोरी कॉम्प्लेक्स शेजारी कचरा मोठ्या प्रमाणात जमा झालाय. हाच कचरा हवेनं उडून सर्व्हिस गल्लीमध्ये जात असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्याच सर्व्हिस गल्लीमध्ये चप्पल विक्रेत्यानं चक्क दुकानच थाटलाय. त्यामुळे परिसरात कचऱ्यांचा आणखी उद्रेक वाढलाय. अनेकदा येथील नागरिकांनी महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र कचरा जैसे थे पडलाय. पावसाळा लागला असून कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा VCN न्यूज. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. विद्युत तांत्रिक नगर नवसारी येथे 2 सख्ख्या भावांच्या घरी चोरी करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध दुचाकी, सोन्यासह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट चोरीचा तपास लावण्यात अपयशी बघायला मिळाले आहेत. शहरात अट्टल चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची पोलिसांतर्फे शक्यता वर्तवण्यात येते. शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विद्युत तांत्रिक नगर नवसारी येथे शुक्रवारी 2 सख्ख्या भावांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दुचाकीसह रोख व सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विद्युत तांत्रिक नगर नवसारी येथे राहणारे कैलास महादेव नरोडे व शामराव महादेवराव नरोडे हे सख्खे भाऊ एकमेकांच्या शेजारी राहतात. शुक्रवारी दिनांक 2 जूनच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही भावांच्या घरात आळीपाळीनं प्रवेश मिळवून कैलास नरोडे यांच्या घरातून 10,000 रुपये रोख आणि एक होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH27 AS 3149 लंपास केली. तर त्यांच्या शेजारी राहणारे शामराव नरोडे यांच्या घरातून 10 ग्रॅम सोन्यासह त्यांना मिळालेली पेन्शनची 12,000 रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. रात्री 10:30 वाजता झोपलो असून स्लॅबवर पूर्ण फॅमिली आणि तिकडे माझ्या भावाची फॅमिली झोपली. तिकडे चोरी झाली असून कमीत कमी 3 वाजता रात्रीची. तर पहाटे मग 4 वाजता जाग आला तर आम्ही खाली येऊन पैसे गेले, मोठ्या भावाचे पैसे गेले चोरी. 8-10 हजार रुपये त्यांचे गेले, 5-6 हजार रुपये माझे गेले. गाडीतलं पेट्रोल काढून नेलं. माझ्या घरचे गेले असून 4-5 हजार रुपये माझ्या घरचे गेले. माझी गाडी गेली.
दुसऱ्या गाडीतलं पेट्रोल चोरी शामराव नरोडे हे श्यामचौक पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होते। यावेळी पोलिसांनी चोरीचा तपास लावण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आलं, मात्र काही सुगावा लागलेला नाही। शहरात अट्टल चोरट्यांची टोळी सक्रिय असून त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। भूषण अळसपुरे, VCN न्यूज, अमरावती। वळूयात पुढच्या बातमीकडे। CBSE इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये तब्बल 90% विद्यार्थी मेरिटमध्ये आले आहेत। हे 90% विद्यार्थी अभ्यासा स्कूलचे आहेत। दरवर्षीच्या तुलनेत यंदाही 100% निकाल अभ्यासा स्कूलनं लावत आपली परंपरा कायम ठेवली आहे। अभ्यासा CBSE स्कूलनं यामध्ये घवघवीत यश प्राप्त केलं आहे। CBSE पॅटर्नचा इयत्ता 10वीचा निकाल दिनांक 3 जून रोजी जाहीर झालाय। यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अभ्यासा स्कूलमधील 90% विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले आहेत। यामध्ये सर्वाधिक मुलींनीच बाजी मारून घवघवीत यश संपादन केलंय। आणि आपल्या सगळ्यांना सांगण्याला खूप आनंद होतोय की अभ्यासा इंग्लिश स्कूल ही अमरावती येथे एक नावाजलेली शाळा आहे। या शाळेचा मागच्या वर्षीचा रिझल्ट अतिशय उत्तम होता। नव्या अमरावतीमध्ये एक त्या निकालाने एक इतिहासच घडवलेला आहे। तसाच या वर्षी सुद्धा माझ्या मुलांनी आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आणलेला आहे। या वर्षी सुद्धा 90% मुलंही मेरिटमध्ये आलेली आहेत। शाळेतल्या मुलांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश हा डोळ्यासमोर ठेवून ही शाळा चालवली जाते। इंग्लिश या सब्जेक्टमध्ये ऋतुजा धांडे आणि शिवम दीक्षित हे टॉपर्स आहेत। मराठीमध्ये ऋतुजा धांडे आणि ऐश्वर्या गवई हे टॉपर्स आहेत। मॅथ्समध्ये ऋतुजा धांडे, दीपाली धामेचा, आदित्य काळे, शिवम दीक्षित हे टॉपर्स आहेत। सायन्समध्ये शिवम दीक्षित, ऋतुजा धांडे हे टॉपर्स आहेत। सोशल सायन्समध्ये ऋतुजा धांडे, शिवम दीक्षित, साईश्री गौरखेडे हे टॉपर्स आहेत। या शाळेमध्ये 16 मुलं बसले होते, त्यापैकी 7 मुलं 10 आउट ऑफ 10 CGPAचे आणि बाकी सगळी त्याच्या जवळपासच आहेत। आणि सगळीच्या सगळी 90% ही मुलं मेरिटमध्ये आलेली आहेत। म्हटलं तर मी 100% म्हणू शकते, पण पासिंग रेशोवरती थोडंसं अवलंबून असतं, म्हणून मी ते लास्ट पकडत नाही। अदरवाईज त्यांनासुद्धा मी मेरिटमध्येच गृहीत धरणार आहे। आणि हे सगळं यश आम्हाला संपादन करण्याचं किंवा माझ्या मुलांना बॅकिंग देण्याचं काम या संस्थेचे अध्यक्ष श्री कुलभूषण गावंडे, या शाळेच्या प्राचार्य म्हणून ज्या काम बघत होत्या बघतायत, आजही त्यांचं अनुभव मार्गदर्शन आम्हाला मिळतं आहे, त्या रेखा सुर्वे मॅडम, आमचे या शाळेचे शिक्षक खानजोडे सर, सोनटक्के सर, नॉर्मन मॅडम, नेत्रा बोबडे, अरमळ सर यांच्यासारखे अनेक जे आहेत की ज्यांनी मुलांना आपलं समजून या ठिकाणी त्यांचं ग्रूमिंग केलं आणि त्यांनी हे यश मिळवलं। म्हणून आज आम्हाला हा गौरवाचा क्षण परत मिळाला आहे। आज परत आम्ही अमरावतीच्या इतिहासामध्ये आमचं नाव कोरतो आहे आणि हे सगळं या माझ्या मुलांच्यामुळेच आहे, कारण त्यांनी खूप मेहनत केली, त्यांच्या पालकांनी आमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवला। त्याबद्दल मी पुनश्च एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते। CBSE इयत्ता 10वीच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये अभ्यासा CBSE स्कूल शाळेनं आपली दरवर्षीची निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा 100% निकाल लावण्याचा बहुमान प्राप्त केलाय। Abhyasa English School got 100% result. We got 100% result because of hard work of students, sincere efforts of students, and the motivation given to them by the parents, management, and the school staff. So I am very much thankful about the parents, those who motivated them, and the teachers. So credit goes to the teachers, management, and the parents. Congratulations to all these merit students. Thank you so much. या शाळेतील 90% विद्यार्थी मेरिटमध्ये आले आहेत। मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्या गवई, दीपाली धामेचा,
ऋतुजा धांडे, आसावरी गौरखेडे, आदित्य काळे सर्वच यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांसहित शाळेचे प्राचार्य, शिक्षक, संस्थापक अध्यक्ष यांना देत आहेत. कुशल लोटे, VCN न्यूज, अमरावती. कैसा लग रहा है आपको और आप इसका क्रेडिट किसको देंगे? मुझे तो अभी बहुत अच्छा लग रहा है एंड आई विल गिव द क्रेडिट टू प्रिंसिपल मैम, माय फादर, माय मदर एंड द मॅनेजमेंट एंड द होल टीचिंग स्टाफ. थँक्यू. 90%हून जास्त विद्यार्थी या शाळेतील मेरिटमध्ये आलेले आहेत. आणखी बरेच विद्यार्थी त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. क्या कहना चाहेंगे आप? I'm feeling very proud that I got this much marks and I would like to thank my parents and all my teachers for this. I am very proud of my school. I am very glad to say I am in this school and I am thankful to principal, teachers and my parents. Thank you. Today is the most happiest day for me for this result and I would like to give credit to my principal ma'am, whole teaching staff, management and most important for me, my parents. I am feeling very proud and very good, and the most of all I want to thank the principal ma'am, management, my all teachers, my parents. Thank you. I am feeling very proud and I want to tell you all that all this is happened due to only principal ma'am, management and my parents, especially my Norman ma'am also, and teaching and non-teaching staff also. Thank you. Today I am feeling very happy and I will give credit to my teachers and my parents. Today I am feeling very happy and proud of my school teachers. They promoted me, they supported me in every way. My principal madam, teachers, my parents. Thank you. I am feeling very happy and I will give credit to principal ma'am, Norma ma'am and all teachers and my parents. 12वीच्या रिझल्ट प्रमाणे सुद्धा इथे मुलींनी बाजी मारली आपल्याला दिसत आहेत. तर आपल्यासोबत काही मुलं सुद्धा आहेत इथील जे मेरिट मध्ये आलेले आहेत अभ्यास इंग्लिश स्कूल मधनं. क्या कहना चाहेंगे आप? कैसा फील हो रहा है इस समय और आप इसका क्रेडिट किसको देंगे? मुझे तो बहुत अच्छा लग रहा है एंड द क्रेडिट गोज टू ओनली माय प्रिंसिपल मैम, टीचर्स एंड माय डियर पेरेंट्स. I am feeling very proud and happy and this credit goes to principal ma'am, Norman ma'am, Khanzode sir and all the teaching staff. Thank you. मुझे भी बहुत अच्छा लग रहा है. I would like to thanks principal ma'am, management and my friends who helped me. Thank you. तर आपण होतो अभ्यास इंग्लिश स्कूलमध्ये. येथील शाळेचा निकाल मागल्या वर्षीसारखाच 100% लागलेला आहे आणि 90%हून जास्त विद्यार्थी हे मेरिटमध्ये आलेले आहेत. या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधल्यानंतर त्यांनी त्यांचं सगळं जे क्रेडिट आहे हे प्रिन्सिपल, मॅनेजमेंट तसेच. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 69वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून मूर्तिजापूर बस स्थानकावर वर्धापन दिनानिमित्त 21 प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ST महामंडळाचा 69वा वर्धापन महोत्सव मूर्तिजापूर बस स्थानकावर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपा शहर अध्यक्ष कमलाकर गावंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. मूर्तिजापूर बस स्थानकावर 69व्या वर्धापन दिन महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकोला येथील विभागीय आयुक्त अधीक्षक योगेश ठाकरे, आगार व्यवस्थापक प्रवीण अंबुलकर, पत्रकार दीपक अग्रवाल, विलास नसले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं संचालन बँक संचालक विजय साबळे यांनी केलं. सदर कार्यक्रमास उज्ज्वला पांडे, नितीन पांडे, सुषमा गादे, गणेश घाटे, सचिन नवले, प्रशांत अग्रवाल, अतुल चौधरी, विनोद चव्हाण, सुधीर परवाले, पवन गोळंबे, अमोल देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी 21 प्रवाशांना गुलाब पुष्प देण्यात आले. तर बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. आदर्श बियर बार बंद करण्यात यावं, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. विद्युतनगर येथे 2 सख्या भावांच्या राहत्या घरात चोरी. सेंट्रल इंडिया फाउंडेशन नागपूरचा पुरस्कार जाहीर. आमदार BT देशमुख यांना गडकरींच्या हस्ते होणार प्रदान. शहरात कचऱ्यांचं साम्राज्य, महानगरपालिकेचं गंभीर विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष. इयत्ता 10वीचा CBSE निकाल जाहीर. याही वर्षी मारली मुलींनीच बाजी.
तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांना बघण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.